जपलेलं झाड फांदी फांदी जीवा पाड भाव बंध माया रीत त्याच्या मनाची कवाड लेक माहेराच सोन लेक सौख्याचं औक्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान इतनी भी खबर है कि तेरा हीरो इधर है तेरा ध्यान किधर है ये तेरा हीरो एक गप्प बस गायत्री देवी तुमची गाणी बदलत चाललीत हळूहळू कोणी हिरो भेटला की काय हिरो जो भेटलाय तो विलन आहे विलन पण गायत्री तो नक्की काय बोलला तुझ्याशी पियू आपलं ठरलंय ना तो विषय काढायचा नाही मग अगं मग रात्रभर कुठल्या विषयावर बोलायचं आपण तो सोडून कुठल्याही विषयावर अगं पण प्लीज शेवटचं प्लीज एकदा लास्ट फक्त सांग ना काय बोलला तो प्लीज मैत्री यार सांग ना हिला माझा ऐकणार आहे का ती प्लीज लास्ट परत नाही विचारणार प्लीज पियू अच्छा ठीक आहे सांगते काही नाही सॉरी म्हणत होता काय चाललंय काय त्याचं एक तर आधी मागे लागला नंतर इन्सल्ट केला आणि आता परत सॉरी म्हणायला मागे लागलाय त्याला तुझा चकवा वगैरे नाही ना लागला फिरून फिरून परत गायत्री चौकातच येतोय तू गप ग मैत्री बरं मग तू काय म्हणालीस त्याला मी काय म्हणणार मी त्याला माझ्या समोर उभंही केलं नाही म्हणलं माझ्यापासून दूर राहा गायत्री मला काही त्याची लक्षणं ठीक दिसत नाहीयेत लक्षणं मला ना एकंदरीत त्याच्यावरतीच डाऊट येतोय ते प्रकरण जरा कॅरेक्टरलेसच आहे म्हणा किती विचित्र पद्धतीने वागतो यार प्लीज बास आता आपण टॉपिक चेंज करूयात का उगाच नाहीतर वाढत जाईल हा विषय ओके बाई बरं ऐक ना मैत्री अनुला फोन करून विचार ना ती कुठपर्यंत पोहोचली ते हो ग थांब हॅलो अनु कुठे पोहोचलीयस अगं हो आम्ही सगळ्या जमलो इथे ये ना लवकर ओके 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 ये या बाय काय म्हणाली ती येते थोड्याच वेळात ऐक ना ती आली ना की आपण तिची सॉलिड फिरकी घेऊया आयडिया आपण तिला सगळं चुकीचं सांगायचं ती चालेल हो पण कार्तिक बद्दल काही सांगायचं नाही तो चॅप्टर माझ्यासाठी कायमचा क्लोज झालाय प्लीज हे लक्षात ठेवा ओके बाई नाही सांगणार शपथ घ्या ए बाई आता त्यात काय शपथ घ्यायची तुला विश्वास नाहीये का आमच्यावर तुझ्यावर तर अजिबातच नाही माझाही आपलं ठरलं होतं की कार्तिक बद्दल काहीही बोलायचं नाही तरीही तू आत्ता विषय काढलास ना त्याचा अगं काळजी म्हणून विचारलं ना आणि मैत्रिणीची काळजी करायची नाही का तुझी फालतू नौटंकी बंद कर आता पियू मुकाट्याने शपथ घे घ्या शपथ घ्या आम्ही शपथ घेतो की गायत्री आई शपथ शपथ ऐकली की काय चला हे गायत्री अरे असू दे वा चांगले संस्कार केलेत आई वडिलांनी तुझ्या मैत्रिणींवरती एक गोष्ट लक्षात ठेवा मुलींनो थोरा मोठ्यांच्या पायात जरूर पडा पण उठल्या सुटल्या कुणाच्याही समोर नतमस्तक होण्याची काही गरज नाहीये मुली आहात म्हणून स्वतःला कमकुवत समजू नका कणखर बना मनातले विचार मांडा धीटपणे मांडा प्रश्नांचं निरसन होईपर्यंत प्रश्न विचारत राहा कोणालाही घाबरून राहू नका यापुढे काका कदाचित हे सगळं आम्ही नक्कीच करू पण तुमच्या समोर कधीच नाही तुझ्या वडिलांनी चांगले संस्कार केलेत काय म्हणते ते ना बाबू हो माझा लाडका बाबूच आहे तो
तुझ्या लाडक्या बाबूला माहितीये का त्याची लेक आमच्याकडे आले ते? हो माहितीये. करा, एन्जॉय करा. फक्त थोडा आवाज कमी करा. सायलेन्स असं नाही म्हटलंय मी, आवाज कमी करा असं म्हटलंय. नाहीतर उद्या कॉलेजच्या कट्ट्यावरती या कीर्तनेची टिंगल कराल. तुमची टिंगल आणि आम्ही? अच्छा, करत नाही? खरं सांग. नाही. तुमच्या वयातनं मी सुद्धा गेलेलो आहे. आम्ही आमच्या वयामध्ये कोणालाही सोडलेलं नाहीये. करा करा, एन्जॉय करा आणि एवढी मजा करा की आमची झोपमोड होता कामा नये. हो. बरं, आपला तेंडुलकर कुठे आहे? का वानखेडे स्टेडियमवर अजूनही प्रॅक्टिस करतोय? बाबा तर थोड्या वेळातच जॉईन होईल आम्हाला. बर बर. काका, मला तुमचा खूप अभिमान वाटतो. तुम्ही सॉलिड प्रामाणिक ऑफिसर आहात. मी सॉलिड प्रामाणिक ऑफिसर आहे का मी बुलडोजर मॅन आहे? नाही, आमच्याही कानावर येत असतं. काका, ती फक्त बोलायची पद्धत आहे आमची. हो काका, सॉरी. एवढं घाबरण्याचं काही कारण नाहीये. मी रागावलेलो नाहीये. आवडलंय मला. माझ्या पाठीमाग काय म्हणतात? बुलडोजर मॅन. चांगलंय. करा करा, एन्जॉय करा. आणि तुम्ही सुद्धा काहीतरी चांगलं कर्तृत्व गाजवून दाखवा. तुमच्या आई वडिलांना, आम्हाला अभिमान वाटेल तुमचा. चला, एन्जॉय करा. अरे, तिघी जणीचा चौथी कुठे आहे ती? अनु? बाबा ती काही वेळातच येईल आता. बर. अनु का नाम लिया और अनु हाजिर. हॅलो काका. मस्तपैकी एन्जॉय करा. आताच युरोप टूर करून आले. हिच्या गमती जमती ऐकत बसा. चला, गुड नाईट. पण काका, तुम्ही कुठे चाललात? मला तुमच्याशी सुद्धा बोलायचंय. नाही, मलाही आवडलं असतं, पण आता जागरण झेपत नाहीत. उठायच्या झोपायच्या वेळा आमच्या ठरलेल्या असतात. तुम्ही करा एन्जॉय. आणि आधी ते खाऊन घ्या. पिझ्झा केलाय तो. ते त्रिकोणी तुकडे खाऊन तुमची पोट कशी काय भरतात? गुड नाईट. गुड नाईट. दंगा करा, पण जरा उत्तम. चला, गरमागरम पिझ्झा तयार. हो, आलो. चला. प्लीज लवकर खाऊन घेऊया. फास्ट. हो, एकदा का आपण रूम मध्ये गेलो ना की मोकळे. ह्या लवकर चला, मला तुम्हाला खूप काही सांगायचं आणि सॉलिड काहीतरी दाखवायचंय. सो प्लीज लवकर आ. हो यार, चल चल. ए आई ग, लवकर आण ना. गरमागरम पिझ्झा. थँक्यू काकू. थँक्यू काकू. आवरा लवकर. काय म्हणजे जेवताना मौनव्रत पाळता का तुम्ही? नाही. अगं, मग हा परफेक्ट स्क्वेअर असा शांत काय? ते जेवताना जास्त बोलायचं नसतं ना, म्हणून. बाकी काही नाही. म्हणजे निदान कीर्तनांच्या घरात तरी, म्हणून ही शांतता. ते येतंय लक्षात माझ्या. प्लीज खा ना लवकर. तुम्हाला खूप काही सांगायचंय. प्लीज. अगं, किती काय करतीयस? रात्री 1 वाजेपर्यंतचा वेळ मिळाला तुम्हाला. तोच तर प्रॉब्लेम आहे. अख्खी रात्र हवी होती. मैत्री म्हणजे
नाही काकू काही नाही, आम्ही खातो. आवडला? हो खूप छान काकू. हे बावळट कार्टून आवर ना लवकर, किती खातेस? आवर लवकर. अगं खाऊ दे तिला सुखानं, तू खा बाळा. नाही काकू, ती मगाशी आम्हाला म्हणाली होती की तिचं पोट भरलंय. किती खातेस? उठ ना. हो ना पिऊ, उठ. ए भरलंय ना तुझं पोट, उठ ना. ठेव ठेव ठेव, चल. आम्ही निघतो काकू. बरं ऐका, तुम्ही वा पुढे, मी हे सगळं आवरून येते, ठीक आहे? गायत्री तू जा, मी आवरून घेईल आज. नक्की आई? अगं त्यांची तोंड बघ, जा. थँक्यू. मज्जा करा. थँक्यू. वाव किती मस्त आहे, किती सुंदर आहे. एक मिनिट. परफेक्ट, आवडलं? खूप सुंदर दिसतंय. यू टोटली डिझर्व इट. पिऊ फोटो काढ ना. वन क्लिक विथ रोज क्वीन. एक मिनिट, स्माइल डन. थँक्यू. खरं तर 2 वर्ष मागेच मिळायला हवं होतं, उशीर केलास. खरंच आपली गायत्री आहेच रोज क्वीन. मी जर मुलगा असते ना तर रोज तुला प्रपोज केलं असतं. बास आता मैत्री. अरे यार, पण मी खरंच खूप मिस केलंय सगळं. म्हणजे बघ ना, आपल्या चौघींपैकी पहिल्यांदा कोणीतरी रोज क्वीन झालीये. अगं हे तर काहीच नाही, तू अजून बरंच काही मिस केलंयस. म्हणजे म्हणजे गायत्री सांगेल ना तुला. मी गायत्री काय भानगड आहे? आणि महत्वाचं म्हणजे तुला एवढे गुलाब दिले कोणी? अगं एकाच मुलाने 100 दिलेत. काय? कोणी? अगं तर आली. अगं ते म्हणजे आम्हाला कसं कळणार? कार्डवरती काहीच लिहिलं नव्हतं ना. हा. ए गायत्री तू थांब ग. तू बोल पिऊ. तू काहीतरी म्हणत होतीस ना. कोण? राज. राजच राहिला आमच्यासाठी ते, असं सांगत होती पियू. हो ना पियू? हो हो बरोबर, तेच तेच म्हणत होते मी की राज हम बोल पाते, आपलं ते काश हम बोल पात. बस. हे बघ, किती लपवायचा प्रयत्न केला ना, आता फार काळ काही रपून राहणार नाहीये. ओके? आणि तसंही मी शोधून काढीनच. खरंय, ढूंढण्याचा तो खुदा भी मिलताय. राईट. ए बाय द वे गायत्री, तुझा तो क्रिकेटर भाऊ कुठे आहे ग? दिसला नाही. अगं हो, तो मगाशी पिझ्झा खाताना पण नव्हता ना. नक्की काय झालंय माहित नाही, पण बिनसलंय हे नक्की. हो म्हणजे आपण आलो की खोड्या काढायला नेहमी हजरच असतो तो. हो, आणि जाता जात नाही. म्हणजे हिला त्याला ढकलून ढकलून बाहेर काढावं लागतं. नक्की काय झालंय हे मला पण समजायला हवं. तुम्ही एन्जॉय करा, मी आलेच. ओके? हो, आलेच आलेच. तेजस, तेजू, तेजस, तेजस काय झालंय? सांगशील का काय झालंय? काही नाही. ए शाण्या, तू ना माझ्यापासून लपवण्याचा काही प्रयत्न करू नकोस हा. अरे तुझ्या चेहऱ्यावर ना कळतंय मला सगळं. काही नाही झालंय. अच्छा, माझ्या डोक्याला एरवी इतका ताप देतोस, मग आज एवढा शांत कसा आहेस? तेजस, बाबा काही बोललेत का? नाही. हे बघ, इथे बस आधी, बस. हे बघ तेजू, जरी बाबा तुला काही बोलले असले ना, तरी सुद्धा ते तुझ्या भल्यासाठीच आहे. कळलं का? मला सांग, तू परीक्षेत नापास वगैरे झालायस का? हे बघ, तसं असेल ना तर तू अजिबात काळजी करू नकोस. मी तुझा अभ्यास घेईन, ठीक आहे? आणि तसंही तुला क्रिकेटियरच व्हायचंय ना, मग
तसं काहीही झालेलं नाहीये. अच्छा, मग तू बाहेर का नाही आलास? तू जा ना, तुझ्या फ्रेंड्स आलेत ना. अरे तेजू, त्या खूप मिस करतात तुला. एरवी तुला माझ्या रूम मधून ढकलून ढकलून बाहेर काढावं लागतं आणि आज साधं तू डोकावूनही नाही बघितलंस. हे बघ, हे असं वागणं तुला शोभून दिसत नाही. तेजस, ताई तू जा ना, एन्जॉय कर. एन्जॉय करू? माझ्या लाडक्या भावाचा चेहरा हा असा असताना मी कसं काय एन्जॉय करणार? हा, ते काही नाही. तू जोपर्यंत मला सांगत नाहीस की तुला नक्की काय झालंय तोपर्यंत मी इथून हलणारच नाही. सांग, काय झालंय? आई अगं, तू माझी काळजी नको ना करू. असा मूड नाही आता. उद्या सकाळपर्यंत होईन मी ठीक. ठीक आहे, जाते मी. पण तेजस, हा असा चेहरा करून अजिबात बसू नकोस. प्रॉमिस? प्रॉमिस? प्रॉमिस. गुड बॉय. झोप शांत आता. गुड नाईट. काहीतरी नक्की काय झालंय? तुझा डिटेक्टिव्ह भाऊ असा आउट ऑफ रीच होऊन सायलेंट मोडवर का गेलाय? माहित नाही ग, नक्कीच काहीतरी चुकीचं घडलंय त्याच्या बाबतीत. खूप डिस्टर्ब झालाय तो. आणि त्यामुळेच तुझ्या चेहऱ्यावरचा पण रंग उडालाय. अनु, अगं त्याला आधी मी कधीच असं बघितलं नाहीये ग. काहीतरी अगं मोठा झालाय आता तो. गर्लफ्रेंडशी भांडण झालं असेल. हा, काही काय, त्याची गर्लफ्रेंड म्हणजे त्याची क्रिकेटची बॅट आहे, माहितीये ना. बरं चल मग एक काम करूया, आपण सगळे त्याच्या रूम मध्ये जाऊन त्याला विचारूया. चला. नको नको, तो खूप डिस्टर्ब आहे. तो म्हणाला की तो सकाळी भेटेल सगळ्यांना. तुला काय वाटतं ग, नक्की काय झालं असेल त्याला? त्याचं क्रिकेट बंद झाल्यापासून तो खूप नर्वस असतो. मला माहितीये ग, तो क्रिकेट शिवाय नाही राहू शकत. मग तू विचार ना बाबांना. हा, ते तुला नाही म्हणणारच नाहीत. आणि त्याचा खेळ पाहताना तो खूप मोठा प्लेअर होईल. हो हो. मी बोलते बाबांची. काही झालं तरी त्याचं क्रिकेट सुरू व्हायलाच पाहिजे. बर, आता ते सगळं राहू दे. गायत्री, तू प्लीज आता रिलॅक्स हो. एकतर खूप दिवसांनी आपण अशा स्लीपवर साठी जमलोय. सो आता फक्त एन्जॉय करायचं. एक्झॅक्टली. खूप मजा करायची आणि खूप गप्पा मारायची. Yes. बरं मला सांगा, तुमची डान्स रिहर्सल कशी चालू आहे? मस्त. अगं खूप मस्त, खूप मज्जा करतो आम्ही, माहितीये. आणि तुला माहितीये का, किमो सरांनी गायत्रीला लीड डान्सर बनवलंय. खरंच? दॅट्स ग्रेट. काँग्रॅट्स. यू टोटली डिझर्व इट. थँक्यू. ए, मला तुमचा डान्स करून दाखवा ना, प्लीज प्लीज प्लीज. आता? अगं किती उशीर झालाय. ए प्लीज ना यार, तुम्ही माझ्यासाठी एवढंही नाही करू शकत. अनु, उद्या सकाळी दाखवते ना. आता खूप रात्र झालीये ग. जाऊ दे, तू लीड डान्सर झालीस ना, म्हणून भाव खाते. अनु, आणि मी इतका प्रवास करून इथे आले, त्याचं तुम्हाला काहीच नाहीये. गायत्री, जाऊ दे ना. अच्छा ठीक आहे, पण गाणी हळू आवाजात लावायची. हो तू चल. आमच्या ऑफिसमध्ये ते भिसेकर आहेत ना, त्यांच्या मिसेसला तुझ्याकडे काहीतरी. काय झालं एवढा मूड जायला? गायत्रीच्या मैत्रिणी आल्यात म्हणून अस्वस्थ झालेस का तू? त्या मुलींच्या येण्याचं मला काही वाटलं नाहीये. अरे बापरे, मग काय झालंय? काय म्हणजे पाणीपट्टी वाढली आहे का? वीज बिल जास्त आलंय या महिन्यात? का बाजारामधले कांद्याचे भाव वाढलेत?
नाही, तुमच्या बायकांचं कसं असतं, मेथीच्या जुडीमधल्या 4 काड्या जरी कमी आल्या ना तरी तुमचा मूड जाऊ शकतो. तसं काही झालं नाही हो. मग काय झालंय? मी काय म्हणते, आपल्या तेजसचं क्रिकेट तुम्ही पुन्हा सुरू करा ना. सगळ्यांना माहिती आहे तो क्रिकेटसाठी किती वेडा आहे ते, आणि चांगलं कोचिंग नाही मिळालं ना म्हणून त्याची संधी हुकतीये. मूड जाण्याचं हे कारण आहे. तर ठीक आहे, त्याचं क्रिकेट सुरू करू शकतो आपण, पण त्यासाठी त्यांनी त्याचा इगो सोडायला हवा, स्वतःच्या चुका मान्य करायला हव्यात. हो, पण या सगळ्या गोष्टी आपण त्याला क्रिकेटच्या कोचिंग सोबत शिकवू शकतो ना. त्याला क्रिकेट पासून दूर ठेवण्यात काय अर्थ आहे? काय ना उमा, कुठली गोष्ट अशी सहजपणे मिळाली ना की त्याची किंमत नाही राहत. त्यासाठी त्याला स्ट्रगल करू दे ना. प्लीज माझ्यासाठी परवानगी द्या त्याला, प्लीज. एवढी गयावया करतेस याचा अर्थ दुसरंच काहीतरी कारण असणार आहे. मी नाही विचारणार ते. तसं काही नाही हो, तुम्ही उगाच पराचा कावळा करताय. इथं पराचा कावळा करण्याचा माझा स्वभाव नाही, तुला माहिती आहे. उद्या ती क्रिकेटची फी त्याची भरून टाक, नो प्रॉब्लेम. काय झालं आता? झालं ना मनासारखं? माता तरी हस ना. हसली असते, पण मग तुम्ही उगाच काहीतरी कारण काढा. अरे बापरे, म्हणजे मूड जाण्याचं आणखीनच दुसरं काही कारण आहे का? झाली तुमची चौकशी सुरू? हे घ्या, आलं हसू माझ्या चेहऱ्यावर. तेजसची बाजू घेऊन माझ्याशी भांडतेस ना, मला खूप आवडत होते. येडी रे येडी बायको माझी. कशी बायको मिळाली ना मला.